करता आणि करविता आदिनाथ तू रक्षण करता पदनतासी तारण्यास तू पुण्यभूमी शेगावी आला गुरुदया घन माय बाप तू माऊली तूच तू सुख करता गणगणात बोते गणगणात बोते समर्पणाने शरण जाता तूच तारिसी गजानना दुःख क्लेश दारिद्र्य चिंता तूच निवारी गजानना पदोपदी येते ती प्रचिती कृपा सिंधु श्री गजानना परब्रह्म ब्रह्मांड नायक योगीराज श्री गजानना शरण तुझला शेगावीच्या संत शिरोमणी गजानना गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. बघाव तेव्हा महाराज महाराज करत राहता. काय दिलं तुम्हाला त्या महाराजांनी? एवढं चांगलं भलं घर आहे, चांगलं शिक्षण झालं, सरकारी नोकरी बी दिली आणि हा कागद भांडणारी बायको दिली. गण गण गणात बोते नामस्मरण सुरूच राहते ना तू. मकरंद भाऊ गण गण गणात बोते म्हणायला लय गोड वाटते. हो का? हो ना. गुरु माऊलीचं गोजीर रूप आठवावं, त्यांचं नामस्मरण करावं, जगातच ईश्वर पडते ना. खरंय खरंय. ओ तुझ्याजी, ओ तुकाराम तुझ्याजी, तुझ्याजी रामकृष्ण हरी. अरे सालेजी कुठं कामावर चालले काय? आपल्या जिजाजीले ओळखत नाही का तू? थांबा हो जिजाजी, तुम्ही इकडे. जिजाजी 300-400 रुपये द्या बरं. 300? हो काला ना खिचातात. परत करतो ना तुम्हाला मी. काळा काळा काळा. हा काळा. हे सध्या 50च आहे, लई तंगी सुरू आहे बा. 50? हो तुमच्या मागं नेहमी टंगीच राहते का हो? हे बघ हे 50 रुपये दिला मला. 50 रुपये दिदे. मला तर असं वाटते गजानन महाराजाच्या भूतानं झपाटला जिजाजीले. दिदे 50 रुपये दिले. 50 रुपये घ्या. काय या पिशवीत 2 लाख रुपये आहेत. आमची जमीन इकली भाऊ, माझ्या वाटणीचे हे पैसे आहेत. उद्या दुपारच्याला मी हे पैसे घेऊन जातो. आमच्या घरामध्ये हे सुरक्षित राहणार नाहीत. तुम्ही गजानन महाराजांचे भक्त आहात. परमार्थात कामी येते ते श्रद्धा, विश्वास, नामस्मरण. ज्याचे अष्टभाव गुरुचरणी समर्पित झाले त्या भक्ताचे जीवन सार्थकी लागले ना राजे हो. गण गण गणात बोते राजे हो. परमार्थात जमीन जुमला कवडी मोल राहते. परमार्थात कामी येते ते श्रद्धा, विश्वास, नामस्मरण आणि समर्पणाचं धन. ज्याचे अष्टभाव गुरुचरणी समर्पित झाले त्या भक्ताचे जीवन सार्थकी लागले ना राजे हो. गण गण गणात बोते राजे हो. एखाद्या वृक्षावर उंच फांदीवर पक्षी घरट बांधते, पिल्ल देते. ते कोणाच्या भरोशावर? त्या परमपित्याच्या भरोशावर. तर पक्षाईले हा विश्वास राहते का ऊन वादळ पाऊस काही बी हो, मा घरट सुरक्षित ठेवणारा मा परमपिता जगदीश्वर आहे. असा विश्वास फक्त प्रल्हादाने बी होता. म्हणून तो उकळत्या तेलात बी हसत हसत पडून राहिला. तसाच विश्वास तुकाराम माळीचा आहे. आमचा एकनिष्ठ भक्त आहे तुकाराम. गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोते. आता का पिशवी हातातच धरून बसाल का? व मोठ्या संकटात टाकलं त्या माधवरावानं. संकट कायचं? मोठ्या विश्वासानं 2 लाख कॅश माझ्याजवळ दिली ना. पण पैसे दिले याले काही पुरावा आहे का? ते नसायला काय झालं? कोण आहे? गण गण गणात बोते. माझी आई गुरु माऊली पाहून राहिली ना. डोकं फिरलं का तुमचं? महाराज आता आहेत का? महाराजाच्या समाधीला 100-125 वर्ष झालेत ना.
गण गण गणात बोते. आनंदीत देह विसर्जित होते. आत्मरूपी महाराज कणाकणात विराजलेले आहे आणि आपल्या आसपास बी आहे. काही बोलता का हो? आता पैशाचं काय करा? अरे मोठ्या विश्वासानं माधवरावनं पैसे दिले माझ्याजवळ. विश्वासाचं मोठं मोल राहते. जीव गेला तरी बी ही अमानत जपायला हवी. अहो पण काही झालं तर आधी माया जीव जाईल, पण माया जीवात जीव असेपर्यंत त्या विश्वासघात होऊ देणार नाही. काही बोलता तुम्ही? मला सांगा 2 लाखात किती पैठणी येतील? पैसे आपले होय का? पण अंदाज तर सांगा. 30 तरी येतील. जमलं तर मग हात लावायचा नाही पैशाला. मला विश्वासानं जबाबदारी दिली आहे आणि म्या विश्वासघात करणार नाही. ह्या पैशाला उद्या माधवरावाला देईपर्यंत जपावं लागते. गण गण गणात बोल. आई गुरु माऊली गजानना लई मोठी परीक्षा घेऊन राहिले जी. आता तुम्हीच माझ्या पाठीशी राहा. माधवरावाला हे पैसे परत देईपर्यंत हे जबाबदारी तुमची आहे महाराज. महाराज दया करा. गण गण गणात बोते. 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 असा भय आलाय मा जिजाजी. कपाटासमोर जसा बसला राहिला तर मले पैसे लंपास करायला जड जाईल. काहीतरी तरकीब करावं लागते प्रभाकर, कारण 2 लाख रुपयाचा प्रश्न आहे. गण गण गणात बोते. एकदा का माणसाच्या मनाली लोभ दुष्कर्माची उधळी लागली का मग ती माणसाच्या शरीराले पोखरून टाकते ना राजे हो. चदीच्या नीतीले खाऊन टाकते. पैशाच्या लोभापायी प्रभाकरच्या मनाली बी लोभ कुकर्माची उधळी लागली. गण गण गणात बोते. दीदी हे शरबत जिजाजीला प्यायला दे. यात गुंगीचं औषध टाकलेलं आहे. हे शरबत जिजाजी पेले की जिजाजीला गाढ झोप येते. जिजाजीला गाढ झोप आली मग जिजाजी झोपले. त्या 2 लाखातले 10,000 तू ठेव आणि 10,000 मी ठेव. पण माधवरावने सांगायचं मी जसे दिले तसेच पैसे ठेवून. आम्ही मोजले पण नाही. तुम्हीच 20,000 कमी दिले असतील. हा हे जमते. आण शरबत. तुकाराम सारख्या सदाचरणी तत्वनिष्ठ माणसाले कायले त्रास देता राजे हो. प्रभाकर, जे तुमच्या नशिबात आहे ते कोणी रोखू शकत नाही आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला पचवू शकत नाही. चोरी लबाडी पाप आहे. चुकीच्या मार्गाने जाण तर तोंड घशी पडान राजे हो. गण गण गणात बोते. तुझे जिजाजी शरबत पिऊन गाढ झोपले. चल मग पैसे कुठे ठेवले ते दाखव मला. चल. गण गण गणात बोते.
आनंदी जशास तसे भेटते हा सृष्टीचा नियम आहे. तू तुझ्या नवऱ्याचा विश्वासघात केला, तुझ्या भावानं तुले फसवलं आणि पैसे घेऊन पळून गेला. जसं पेरान तसंच उगवते ना राजे हो. गण गण गणात भूते. आनंदी कुठं आहे पिशवे? मला काय मालूम. अरे सांग आनंदी, कुठं गेले पैसे? मायावर चोरीचा आड लावता का? नाही, आपल्या घरात तू आणि मी दोनच तर माणसं. काल रात्री मी नको म्हणत असताना मी तुम्हाला शरबत दिलं. मी बेशुद्ध पडल्यावर झोपी गेलो. नाही, या मनात पाप आहे. प्रभाकर पण आवाचा भाग चालाय. मी दोघांनी मिळून काही बोलता का? राय मोठ्या विश्वासानं माधवरावानं पैसे ठेवले आपल्या जवळ. काय सांगू मी माधवरावाला. महाराज धावा, ती महाराज धावा. संकटात सापडलो जी महाराज, दया करा. म्या दगा नाही केला महाराज, म्या दगा नाही केला. तुकाराम भाऊ, माधवराव आले ना. अरे का जबाब देऊ मी त्यांना? पैसे चोरीला गेल्या म्हणून सांगू? माधवरावाला चोर समजते ना. कात केलाच म्हणते. मला मालूम तू अरे तुझ्या भाऊ प्रभाकरला लबाडी केली. लबाडी महाराज, बाई पद जायचे महाराज. चोरीचा आड लाग महाराज, मदत करा महाराज. मकरन भाऊ चोर. तुकाराम भाऊ उठा. चोर नाही, म्या पैमाने नाही केली. पिशवीच काय पाहिजे. आधी शांत व्हा ना तुकाराम भाऊ. तुम्ही चोरी लबाडी केली नाही ना, मग महाराज न्याय करतील ना. महाराजांच्या भक्ताली असं रडून खचून कसं चालन? तुकाराम भाऊ, महाराज भक्तांच्या इज्जतीला डाग लागू देणार नाही. न्याय करतील ना ते. एक काम करा ना, गजानन महाराजांचं नामस्मरण करा आणि हे कपाट उघडा. उघडा. गण गण गणात बोलते. गणगणात बोलते. गणगणात बोलते. मकरांना पिशवी गायब झाली. पिशवी आली. आता नुसतं हातातच धरून बसान का बघान? उघडा ना. चमत्कार झाला मकरन भाऊ, चमत्कार झाला. पिशवी कपाटात नव्हती ना महाराज, तुमची लीला आगातायची. चमत्कार झाला. इज्जत वाचवली. गण गण गणात बोलते. महाराज तुमची लीला आगात आहे. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते. गण गण गणात भूते. सत्यानं धर्माची हमेशा जीत होते राजे हो. जो सत्यानं धर्माचं आचरण करत, जो निर्मळ मनानं आमच्या चरणी मस्तक ठेवत, त्याच्या सदैव आम्ही पाठीशी उभा राहतो. त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारतो ना राजे हो. गण गण गणात भूते. साक्षात महादेवाचं दर्शन झालं ना तुम्हाला? मनात गोंधळ कायले उडून राहिला? गोंधळ राहायची. आता दादा नुसतं देवदेवच करते काय? पोथी पारायण गजानन महाराज याच्यावर मला अजिबात विश्वास नाही. कसं आहे ना राजे हो, भक्ताच्या मनात परमपिता परमेश्वराबद्दल दृढ श्रद्धा असायला हवी.